शांताई वृद्धाश्रमातील आजींना आता थेट केंद्र सरकारकडून सन्मान मिळाला आहे। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे विशाखापट्टणम येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील फिट इंडिया कार्यक्रमासाठी शांताई वृद्धाश्रमातील सर्व आजींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले। शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी महापौर विजय मोरे यांनी ही माहिती दिली। ते म्हणाले, जनतेच्या सहकार्यातून चालणारा शांताई वृद्धाश्रम गेल्या 27 वर्षापासून समाजासाठी कार्य करत आहे। अनेक अडचणी आल्या, पण सर्वांच्या सहकार्याने त्या यशस्वीपणे पार केल्या। बेळगाव शहरासाठी एक आनंदाची गोष्ट आणि सन्मानाची गोष्ट आहे, कारण शांताई वृद्धाश्रम म्हटलं की सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा वृद्धाश्रम आम्ही चालवलेला आहे। गेल्या 27 वर्षापासून आम्ही हा वृद्धाश्रम सांभाळत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या, आपण त्या अडचणीतनं मात करत आम्ही शांताई वृद्धाश्रम 2-3 राज्यामध्ये आपण शांताई वृद्धाश्रमचा प्रचार केला। पण आमच्या मुलीनं इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपूर्ण जग प्रसिद्ध करण्याचं काम शरल विजय मोरेने केले आणि त्या माध्यमातून काम करत असताना इंडिया गॉट टॅलेंट असो, सारेगामापा असो, ZTV असो, अशा माध्यमातून इंस्टाग्रामवरती आमच्या सर्व आजी लोक व्हायरल आजी झाले आहेत आणि त्यांचा डान्स बघून केंद्र सरकारनं स्पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीनं ह्या वर्षी वायझाग इथं फिट इंडिया हा एक कार्यक्रम केंद्र सरकार घेत असतं आणि त्या ठिकाणी कमीत कमी एक 3 जणांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात आणि त्यांना चॅम्पियनशिप देतात, ब्रँड अँबॅसेडर बनवतात। त्यामध्ये मिस इंडिया आणि एक ऑलिम्पिकपटू आणि शांताई वृद्धाश्रमामधील सर्व आजींचा गेस्ट म्हणून बोलवले होते आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझा मुलगा आलन मोरे, शरल मोरे आणि सुमन आजी सगळ्या आजींचं नेतृत्व घेऊन वायझागमध्ये 1 तारखेला त्यांनी सन्मान स्वीकारला आणि आजीच्या हस्ते जवळपास 10,000च्या वरती सायकलपट्टू होते। त्या सायकलपट्टूंचं उद्घाटन आमच्या सुमन आजींच्या हस्ते केले। हे सगळ्यात मोठं विषय आहे, म्हणून बेळगाव शहराच्या जनतेने आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळे आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकलो आणि त्याला जोर द्यायचं काम शरल विजय मोरेंनी केलं। शांताई वृद्धाश्रमाचे नाव देश विदेशात पोहोचवण्याचे मोठे काम चेरल मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले। इंस्टाग्रामवरील व्हिडिओमुळे येथील आजी इंडियाज गॉट टॅलेंट आणि सारेगमपा सारख्या मोठ्या कार्यक्रमांमधूनही जगभर व्हायरल झाल्या। So we do collaborations with T-Series and all the celebrities, whichever song promotions we do, all the celebrities comment on the reel. Also we had been to Saregama in 2024 as a guest. Also we participated in India's Got Talent season 11 recently, and we'll be participating in more such events. Also we are in coordination with ZTV as well. या कार्याची दखल केंद्र सरकारने घेत फिट इंडिया कार्यक्रमासाठी आजींना विशेष निमंत्रण दिले। या कार्यक्रमात मिस इंडिया स्पर्धेतील सौंदर्यवती, एक ऑलिम्पिकपटू आणि शांताई वृद्धाश्रमातील आजी हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। विशेष म्हणजे सुमारे 10,000 सायकलपटूंच्या सहभागाने आयोजित राष्ट्रीय सायकल शर्यतीचे उद्घाटन शांताई वृद्धाश्रमातील सोमनाच्या आजीच्या हस्ते करण्यात आले। हे बेळगावासाठी खरोखर अभिमानास्पद क्षण आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ बेळगावला।